दरम्यान पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे। बीसीसीआय पत्रकार परिषदेत संघ जाहीर करणार आहे। 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकाचं यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे असेल। भारत 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्धच्या स्पर्धेत आपली मोहीम सुरू करेल। हा सामना मुंबईत खेळवला जाईल। त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत भारत आणि नामिबिया यांच्यातील सामना होईल। 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आम प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेचा अंतिम सामना होईल। अभय गोवेकर आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। अभय, अभयजी, तुमचा आवाज म्यूट आहे। तुम्ही म्यूट अजून अनम्यूट केलेलं नाहीये। आता ऐकू येतं? हो, येतोय, बोला। हा, आज टीम डिक्लेअर होईल। आता ही टीम जे सिलेक्शन करणारे जे आहेत याच्यामध्ये कुठेही कारण आपण आयोजन जे आहे आपल्याकडे आहे, याच्यामुळे बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाला हाताळाव्या लागणार आहे। आता याच्यामध्ये पहिलं म्हणजे योग्य स्थळ, त्याची अरेंजमेंट्स आणि त्याचप्रमाणे संघ। आज जो संघ निवडला जाणार आहे या तो कालच्या पुण्याईवर आजचा संघ निवडता कामा नये। ही जी T20 आहे ही कारण इथे या चुकीला कुठेही परत सुधारण्याची संधी किंवा मुभा या स्पर्धेमध्ये असत नाही। त्याच्यामुळे जेव्हा आपण संघ निवड जेव्हा करतील, जेव्हा 11च्या 11 प्रथम आपण 11 बद्दल बोलूया की हा संघ निवडताना स्पेशलाइज्ड बॅट्समन, ओपनिंग बॅट्समन असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर क्लासिफाईड 1 डाऊन बॅट्समन, त्याच्यानंतर मिडल ऑर्डर नंतर याच्यानंतर अतिशय महत्वाचा भाग आहे जो विकेट कीपर आहे आणि विकेट कीपर नंतर जे बॉलर असतात ते। म्हणजे संघाची निवड जी आहे ही 7-4 किंवा 6-5 जसं गांगुलीनी द्रविडचा वापर करून घेतला तसा आपण ह्या वेळेला राहुलचा विकेट कीपर म्हणून विचार करू शकतो आणि एखादा बॉलर ऍडजस्ट करू शकतो। नक्कीच आपल्याला बघावं लागेल यावेळी नेमकं कशा बाबतीत ते निर्णय घेतले जात आहेत। तुर्तास धन्यवाद अभयजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।